हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण संडे स्पेशल मच्छी फ्राय बनवणार आहोत। तर बघा, इथे मी 4 मच्छीचे पीस घेतलेले आहे। तर हे चांगले स्वच्छ धुवून घेतले आहे आणि ह्याला 10 मिनिटं हळद आणि नमक लावून असेच ठेवले होते। तर चला आपण या मच्छीसाठी मसाला पाहून घेऊया। तर बघा, हळद, काळं तिखट आहे, धना पावडर, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक बारीक करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला नमक टाकायचं नाही, कारण मच्छीमध्ये पण आपण हळद आणि नमक लावलेलं आहे आणि याच्यामध्येही नमक टाकलेलं आहे, त्यामुळे नमक आपल्याला आता वापरायचं नाही। तर हे सर्व आपण पाणी आणि थोडंसं तेल ओतून मिक्स करून घेऊया। अगदी थोडंसं पाणी ओतणार आहोत आणि थोडेसे तेल, त्यामुळे मसाला हा पूर्णपणे आपल्या मच्छीला लागेल। तर चला आता आपण मिक्स करून घेऊया। तर बघा, हे मिक्स केलेलं आहे, तर आपण मच्छीला लावून घेऊया। तर बघा, चारही माशांना मसाला आपला लावून झालेला आहे। तर आता हा मसाला आपण 10 मिनिटं लावलेला असंच मुरत ठेवूया आणि त्यानंतर आपण फ्राय करून घेऊया। तर बघा, 10 मिनिटं झालेले आहेत। तर हा मसाला चांगला माशामध्ये मुरलेला आहे। बघा, 1 ते 2 चमचे तेल ओतलेलं आहे। हे जर असं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये फिश सोडून घेऊया। तर बघा, आपण इथे काही जास्त मसाला वापरला नाही आहे, अगदी थोडा मसाला वापरला आहे। जेवढा तुम्ही मसाला कमी वापरचाल तेवढे मासे खायला क्रंची आणि टेस्टी लागतील। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर चला, तेल गरम झालेलं आहे, तर आपण मच्छी टाकून घेऊया। मच्छी फ्राय करत असताना गॅस अगदी बारीक ठेवायचा, त्यामुळे सॉफ्टपणा येईल गेला आणि नंतर गॅस वाढवला तरी आपण हे क्रंची करू शकतो। तर बघा, हे 4 आता सोडून झालेले आहेत। एकदम बारीक गॅसवर आपण फ्राय करणार आहोत। बघा, प्लेटमध्ये राहिलेला थोडा मसाला हाही आपण या माशावरती टाकून घेतलेला आहे। तर चला आपण एकदा पलटी करून घेऊया। तर बघा, एकदा पलटी करून घेतले आहे, तर आपण याला झाकून ठेवूया 5 मिनिटं आणि त्यानंतर आणखी एकदा पलटी करून घेऊया। तर 5 मिनिटं झालेले आहेत, तर आपण पाहून घेऊया आपली मच्छी फ्राय। याला आणखी एकदा पलटी करून घेऊया। तर बघा, 4ही आपण हे पलटी करून घेऊया। बघा, एका साईडने खमंग फ्राय झालेले आहेत, तर आता आपण पलटी करून घेतले आहे। तर आणखी याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया। तर बघा, 5 मिनिटं झालेले आहेत, तर आपली मच्छी फ्राय तयार आहे। बघा, मच्छीला आपण मसाला लावल्यानंतर आपण रव्यामध्ये मिक्स करून फ्राय करत असतो, पण तुम्ही या प्रकारे एकदा नक्की ट्राय करा, कारण अशा प्रकारे केलं ना पूर्णपणे मसाला यामध्ये भरला जातो आणि टेस्टही खूप छान येते। तर बघा, फायनली आपला मच्छी फ्राय तयार आहे। आवडले असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।